पाहूया आज दिवसभर लक्ष वेधणाऱ्या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या। आणि पहिली लक्षवेधी बातमी ठरतीये ती विधानसभेसंदर्भातली। विधानसभा विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत। आज त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे। तसंच अजूनही 8 आमदारांची शपथ बाकी असल्याने त्यांचाही शपथविधी होणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होणार आहे। राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। एकंदरीतच आजचा दिवस हा राजकीय हॅपनिंगचा असणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कॅबिनेटच्या बैठकीसंदर्भातली। विधान भवनामध्ये कॅबिनेटची ही बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होणार आहेत। तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बेळगावमध्ये आजपासून कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। मात्र या मेळाव्याला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। त्यामुळे आज बेळगावमध्ये काय नेमक्या घडामोडी घडत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।